ओ सुजाताबाई, मी तुम्हालाच पाहत होतो. बरं झालं भेटल्या. कोण तुम्ही? मी चेअरमनचा लहाना भाऊ. बरं बरं. ते आमच्या भाऊजाईने मला सगळं सांगितलंय. काय जे तुमचं चाललंय ना ते. काय चाललंय? मैत्री आमची फक्त. ती मैत्री गेली चुलीत. अहो, इथून पुढे हे चाललं नाही पाहिजे. आमच्या भावाचा नाद सोडून द्यायचा, नाही तर आम्ही तुम्हाला गावात राहून देणार नाही. गावात राहून देणार नाही? नाही राहून देणार. बरं. ही शेवट वॉर्निंग तुम्हाला. हो गो बाई, हे काय नवीन आता? चेअरमनलाच सांगते. सखी मंद झाल्या तारका आता. ओ चेअरमन, काय मस्त गाणे गात बसले इथं. तुमचा भाऊ आला होता माझ्या घरी. कोणता? ते आमचा ते बारका चुलत भाऊ. हा. काय म्हणतो? त्यांना लय गैरसमज झाला. मरणाचं काय काय बोलत होते मला. काय म्हणला ते? मला म्हणे चेअरमनचा नाद सोडायचा, नासन तसन. त्यांच्या नादी लागले. मी तुमच्या नादी लागले का? लोक काय म्हणतील ऐकलं तर? आणि माझ्या नवऱ्यापर्यंत गोष्ट गेली तर काय होईल आमचं? अरे 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 अरे, त्याला बोलायची अक्कल आहे का त्याला? त्याला असा भटकीतो आता, 2 कानसाळा ओढितो त्याच्या घरदार देतो हाणतो का नाही असं म्हणला तुम्हाला? मग मला म्हणे गावात नाही राहून देणार. अरे त्याचा बाप राहू देईन गावात. चेअरमननी सांगितलंय ना राहायचं. मी आता बोलतच नाही. माझी चव घालता का? माझ्या नवऱ्याला जर कळालं ना ते मला सोडून देतील ना. मी कुठे जाईन? मी बी म्हणतो तुमच्या नवऱ्याला नाहीच कळलं पाहिजे, बोपाटा नाहीच गेला पाहिजे. लांब तुम्ही चिंता करू नका, त्याचं तोंडच गप करतो. ते मला काय माहिती नाही काय करायचं ते करा, पण नाही ना ते त्यांचं गैरसमज दूर करा. मी त्यांना सांगितलं मैत्री म्हणले, मैत्री गेली चुलीत. असं म्हणलं तू? मग आता त्याचं अख्खं घरदार चुलीत घालतो, अख्खी भावकी चुलीत घालतो. तुम्ही आहे ना आपल्या तिथं रस्त्याला थांबा. मी आता गाडी, दांडके, कुऱ्हाडी सगळं घेऊन येतो. सरपंचाला सांगावं लागेल. तुम्ही चिंताच करू नका, तुम्ही फक्त तिथं थांबा. आलोच मी आता. सरपंच गावात पाहिजे होते राव. हो सरपंच, कुठे आहेत तुम्ही? नगरला काय गेले? अहो इथं गावात आहे ना रक्ताचे पाठ वाहणारे, मांसाचा सडा पाडणारे, नुसता एकदम धामधूमच आहे आज गावात. धिंगाणाच नुसता, राडा राडा. अहो ती चेअरमनची भावकी आहे ना, ती चेअरमन अख्खी भावकी आणायला चाललीत. ती त्यांच्या भावकीतलं कोणतरी सुजाताबाईल काय ते बोललं. अहो सरपंच तुम्ही पाहिजे होते राव. इथं लय मोठा धिंगाणा होणार आहे. ते चेअरमन आहे ना करवत, वाकस, हातोडी, स्क्रू ड्रायव्हर, टेस्टर, सांडशी, पक्कड सगळं घेऊन निघलेले आहेत. हा या तुम्ही लवकर या गावात. हा देऊ ठेवून फोन. हा आयल्या गांठ्याने बेकारच बातमी दिली गाड्या. काय करावं गाड्या? हा घंटे ऐक, अरे तू काय कर, मी बघ मी नगरवरून येऊस तर आहे ना, तू चेअरमनची गाडी आहे ना त्यांच्या भावकीच्या घरी जाऊन देऊ नको. तू आडा पसर, गाडीला आडा पसर. पण काही झालं, दुनिया झाली तरी चेअरमन तिथं पोहोचले नाही पाहिजे मला येऊपर्यंत. मी आल्यावर करतो हँडल सगळं. तुझा आडाच पसर डायरेक्ट. हा हा ठेवू का? सुजाताबाई बसा गाडीत. आज त्याला टायरलाच धरून बांधून आणतो आता इथं गाडी. बसा तुम्ही पटकन. चेअरमन, ओ चेअरमन, चेअरमन, चेअरमन. ऐका, जाऊ नका तुम्ही. काय का बरं? घंट्या तू कमून हाडीतो मला? मी सांगतो अजिबात जाऊ नका तुम्ही. कमून जाऊ नको? मी माझी अख्खी भावकी गंठ्या अशी टायरला बांधून आणणार आहे. संबंध काय सुजाताबाईला बोलायचा त्याचा, आमच्या चुलत भावाचा? अहो पण ऐका माझं, नका जाऊ तुम्ही. का नको जाऊ? मी जाणार आणि असा धिंगाणा करणार का तिथं बस? अहो ऐकत जा राव चेअरमन तुम्ही. मला तू आडवा पडू नको घंट्या, नाही तर तू सगळं दांडा घालीन आता. तुम्ही आहे ना ऐका राव, मी आहे ना तुम्हाला जाऊच नाही देणार. मी गाडीलाच आडवा झोपतो आता. घंट्या तू तिथं झोपू नको बरं का? घंट्या मी गाडी चालू करीन. गेला तर गेला. आता तू ये ना, थांबा तू झोप आता. सांगितलं होतं ना मला, तुम्ही तुमची झक मारा तिकडं. हा बरोबर सरपंच. हा ठीक आहे ठीक आहे.
काबल्या सरपंचांनी सांगितलंय काय? चेअरमनची गाडी आडायची आपल्याला. बर हो गाडी ह्याच मार्गे येणार आहे ते म्हणले. एक काम करते गुत्ता काढतो पण ती आली आली गाडी आली. जा पलीकडे जा हा वड आईला कामल्या. अरे या आडीच्या नादात चेअरमननी मारला असता आपल्याला राव. अय्यो चल बाबा. तू ये इकडून ये इकडून, ये इकडून. एवढं जोरात पुढं पुढं आडवी गाडी तुम्ही तुला काय घेणं पुढे चालले माखर रस्ता धरून चालले मला. तू आडवी गाडी घाली तो नुसते चेअरमन त्या मुस्कळात ठेवून कावाचा नाटक करू राहिलाय. मुस्कळत नाही चेअरमन लय कुठं आम्ही इथं मध्ये तुला दांड के नाही पाहिजे. तू परत आता आडवा ये म्हणून सांगतो तुला. हा, नाही तर- परत आडवा ये म्हणून सांगतो. खाली उतरा पहिलं तुम्ही, खाली उतरा, खाली उतरा. चला हे काय नाटकं लावलेत बरं तुम्ही. सरपंच तुम्ही आज आडवा येऊ नका. आज तो चुलत भाऊ आहे ना माझा टायर खालीच घालणार आहे मी. चेअरमन मी तुम्हाला त्याच्याकडे जाऊन देत नसतो. तुम्ही माझा ऐका. सुजाताबाई तुम्ही गाडीमध्ये बसा. बाळू येईन ती गाडी घेऊन जाईल. तुम्ही माझ्यासोबत नाही नाही आज आहे ना अख्खं घरदार आणणार आहे मी तिला. अख्खी भावकी बोलली मी तुमची आणि तिथं आपल्याला सामान्य भेटून घ्यायचंय. तुम्ही काळजीच करू नका. अख्खी भावकी या गाडी खाली घालणार आहे. आज जे होईनचे चेअरमनला जेल झाली तरी चालत. तुम्ही पहिलं गाडीत बसा. सरपंच त्यांचे मावस भाऊ मला मारण्याचं काहीतरी बोलले घरी येऊन. त्यांना नगर समज झालाय माझ्याबद्दल. हा ठीक आहे मी सांगतो ना. मी आहे ना. मी समजून सांगतो सगळ्यांना. ते सगळी मीटिंग भरली भावकीची. तुम्ही चला पहिलं चला. मला बोलायचं ना. बाईला बोलायची काय गरज होती. बाई माणसाच्या तोंडी लागत असतात का. पहिलं गाडीमध्ये बसा मी तुम्ही. चला. ऐकणार नाही. मी चला, चला. संध्याकाळी काय ना हा, चला चला बसा गाडीत. तुम्ही बसा गाडीत. बाळू येईन न्यायला तुम्हाला.